ज्यांना हिंदवी चादर त्यांच्या केबल लावले का सरकारने? केबल कुठे आहे? केबल साहेबला होईल आपल्याला ट्रान्सफर गेले बाबा या ठिकाणी गुरु तेग बहादूर विशेषतः ज्यावेळी औरंगजेब मोठ्या प्रमाणात हिंदूंना धर्म परिवर्तन करायला लावत होता त्यावेळी काश्मीरी पंडित आणि सगळे हिंदू हे गुरु तेग बहादूरजींकडे गेले आणि तेग बहादूरजींनी त्यांच्याकरता लढाई केली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये भर चौकामध्ये त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं समाजाकरता आपलं बलिदान दिलं आणि म्हणून सिख समाज असेल, चिखलीकर समाज असेल, लबाडा बंजारा समाज असेल किंवा या ठिकाणी सिंधी समाज असेल, गुरु नानक देवांचं स्मरण करणारा, नाव घेणारा असा जेवढा वेगवेगळा समाज आहे हे सगळे समाज एकत्रित येऊन या ठिकाणी हा शहीदी समागम करतायत आणि एक मोठं एकत्रीकरण या निमित्ताने होत आहे. त्यात महाराष्ट्र सरकार देखील यांच्या सोबत आहे की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. एका युवा डॉक्टरची आत्महत्या होणं आणि उद्विग्नतेनं तिने आपल्या हातावर अशा प्रकारे मजकूर लिहिणं यात निश्चितपणे तिच्या मनावर किती यातना झाल्या असतील हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच कालच आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेलं आहे. अटक करून आम्ही कारवाई सगळ्यांवर करतो आहोत आणि या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय. हे करणं काही योग्य नाहीये. मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका. बहुत गंभीर मामला सरकार बिल्कुल गंभीरता से बहुत गंभीर मामला है क्योंकि एक युवा डॉक्टर अपने हाथ पर जिस समय इस प्रकार से अपने मन की वेदना को लिखकर आत्महत्या करती है तो ये हमारे लिए एक बड़ी दुख भरी बात है. इसलिए सरकार ने तुरंत कल ही जो संबंधित पुलिस अधिकारी है उनको सस्पेंड भी किया है. अरेस्ट करने का काम भी चालू हो गया है. किसी को बख्शा नहीं जाएगा. जो भी इन्वॉल्व होंगे उनको कठोर से कठोर शासन किया जाएगा. और मुझे ऐसा लगता है कि इस मामले में विपक्ष जो राजनीति करने की कोशिश कर रहा है वो भी बहुत गलत बात है. इतने संवेदनशील मामलों में जहाँ एक युवा डॉक्टर की इस प्रकार से मृत्यु होती है उसमें भी राजनीतिक रोटियां सेकने का काम करना ये असंवेदनशीलता है. इतने में करो छोड़ून द्या